वाचा जनकती वय थांबा सांगा वाचा. परी शिखा केसानी दंत हे स्वस्थानीच शोभिवंत म्हणून दुहिता पुत्र सवेत कुंजरपुरा पाठवावी. अरे सांगितलं ज्याच्या ठिकाणी आहे तिथं शोभा देते. एवढी कथा का सांगावं लागली? पांडव प्रताप ग्रंथ बरं आहे, भाग्य आपल्याला ऐकायला मिळालं आहे. जी वस्तू त्या ठिकाणी शोभिवंत दिसते बरं काय, बरोबर आहे. जी वस्तू ज्या ठिकाणी आहे तिथं शोभिवंत दिसते. आता डोक्याला केस आहेत पण डोकं शोभिवंत दिसतं. आलं लक्षात तुमच्या? एखाद्याने विचार केला मग केला, आता कानामध्ये कुंडल आहेत म्हणून कान शोभिवंत दिसतात. जी वस्तू ज्या ठिकाणी शोभिवंत दिसते ते चांगली दिसते. एखाद्या बापानं विचार केला असावा त्या काळामध्ये, ती कथा असावी, अंदाज करायचा आपण. अरे अशा प्रकारची ही स्त्री आणि ही स्त्री जिथं आहे तिथं शोभिवंत दिसते. बापाच्या घरी खूप श्रीमंती आहे, गडगंज संपत्ती आहे, राज्य राजवाड्याचं राज्य आहे आणि सुंदर मुलगी आहे. बापानं ठरवलं कडे म्हणलं मला मुलगी माझ्या घरीच ठेवायची. ही शोभा देईल का इथं? मुलगी शोभा देईल? अरे बाप किती श्रीमंत असू द्या तरी पण ती मुलगी ती स्त्री अरे ती स्वतःच्या नवऱ्याच्या घरी शोभून दिसते, बापाच्या घरी कधी शोभून दिसत नाही. अशा प्रकारची कथा सांगायला सुरुवात केली आहे. वृद्ध जुनाट तपनिधी बहुश्रुत सत्यवादी सवे ऋषीची मांदी कण्व देतशे. अशा प्रकारचे ऋषीची मांदी आहे. अनेक प्रकारच्या सर्व संत मंडळी सोबत आहे आणि कनक ऋषीच्या जवळ असला गेले काय देऊलाय सांगायला सुरुवात केली आहे. शकुंतलानी भरत हस्तिनापुराली त्वरित सभे बैसला नरपनाथ राज्य बहुत घनवटले. अरे अशा प्रकारची शकुंतला आणि भरत राजा या दोघांनी विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर दोघ जण सोबत निघाले. शकुंतला आणि भरत सोबत निघाल्याच्या नंतर कुठं आले मला सांगितले? हस्तिनापुरात. नाव हस्तिनापुरी नाही ते राजाचं नाव सांगितलं ना. हा दुष्यंत राजा. हा हस्तिनापुराच्या ठिकाणी दुष्यंत राजाच्या सर जवळ आले आणि काय बोलता सांगायला सुरुवात केली आहे. अकस्मात झळके सौदामिनी तैशी राया पुढे कुमार घेवनी उभी टाकली येवनी पाहती नयनी सभाजन. अशा प्रकारची सुंदर प्रकारची देखणी अशा प्रकारची मुलगी आणि त्या दुष्यंत राजाच्या जवळ असं आणलेले आहे. जशी आकाशामध्ये वीज चमकावी, विजेचा लकलकाट व्हावा बर काय, तशा प्रकारची सुकुमार मुलगी डोळ्यानं पाहिली सांगा सुरू केली आहे. जय जयकार करुणी ऋषी आशीर्वाद देती रायाची राय नमुनी तयाशी जन्माने सभेची बैसविले. जन्म जयाशी असं सन्माने. हा अरे ज्यावेळेस अशा प्रकारचं नमुनी नमुनी तयाशी फडका ग्लास दे जरा. गोकी तीच घ्या घ्या. जय जयकार करुणी ऋषी आशीर्वाद देती रायाशी राय नमुनी तयाशी सन्माने सभेशी बैसविले. जे जयकार केला बर का असरा आणि जे जयकार केल्याच्या नंतर राजाचा सन्मान केला, राजाने सन्मान केला आणि सगळ्या आलेल्या मंडळीला ऋषी लोकाला सन्मानानं आदरानं आपल्या घरी आलेला अतिथी या अतिथीचं आदरानं सर पूजन केलं पाहिजे. अशा प्रकारचं पूजन केलं, बसवलं सांगायला सुरुवात केली आहे. राम सुंदर बालद्रुत तया प्रती शकुंतला बोलत
नमस्कार करी त्वरित पितया लागी सुपुत्रा. अशा प्रकारचं ज्यावेळेस शकुंतला बोलते, अरे बाबा तू असं काय कर सुपुत्रा, सुपुत्रा तू असला काय कर, स्वतःच्या वडिलाला नमस्कार कर, नमन कर, अशा प्रकारे सांगायला सुरुवात केली आहे. भरत लागे तत्काल चरणी ती म्हणे राजेंद्रा समूस द्रुन खानी पुत्रासी मांडीवरी घेऊन अवघ्राणी मस्तकी. अशा प्रकारची त्या शकुंतलेनं सांगितलं. भरत राजाला म्हणते शकुंतला बाबा काय कर म्हणले, या ठिकाणी तू या ठिकाणी असं वडिलाचं दर्शन घे. दर्शन घे म्हणल्यानंतर भरतानं असं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर तिनं आपल्या असं त्या लेकराला मांडीवर बसवलं. पुढे काय केलं सांगायला सुरुवात केली आहे. वाट पाहिली बहुत दिवस परिनिष्ठुर समर्थाचे मानस. आता ग्रह स्वामी आला ग्रास जैसा चंडा सुप्रतापी. वाट पाहिली बहुत, बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते, म्हणले केव्हा येतील केव्हा येतील, पण आज कसे का होईना तुम्ही असं आलात, बरं झालं. अशा प्रकारचं बोलायला सुरुवात केली आहे. कन्वाश्रमी येऊन सुमुहूर्ती लाविले गंधर्व लग्न. वचन भास प्रमाण दिदले की मज लागी. महाराज काय कथा आहे? मला गेलं सांगा. गणवारस दुष्यंताच्या हा कनव ऋषी हा कनवाच्या पालन केलेली हे हा. त्याला मुलगी हा दुष्यंतानं जाऊन तिथं भोग दिला, गंधर्व लावून घेतला, हा. लग्न लागलं, मुलगा भरत झाला. हो माघारी आला, तुला पाठवतो बोलवायला म्हणशील राजा, हा. गेलाच नाही. हा आता कनव ऋषीनं शकुंतलेला भरताला घेऊन इथं दरबारात आला. हा त्याच्या पाया पडण्याकरता ते भरताला सांगितलं. हा काय? या उदार वाचा या. या वाचा तुम्ही. वरचीच आहे. आधी काय तुझं थोडं अवघड आहे ग्रंथ वाचायला. तुटक वाचलं पाहिजे, खांडीला तोडलं पाहिजे. तुटक हम्म. उस्वास सोडला, कसल्या माणसाला वाचवायची? हो. उस्वास सोडवते. हा महत्वाचा आहे. फासांच्या मध्ये द्या त्याला. एक एक शब्द तोडायचा आपण. शब्द वाचन ठळक आहे. क्लिअर कट. नाही. कुंडलिका गुर्जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. आयसे शकुंतला बोलत राय ओळखिली स्त्री सुत. हा परी जाणून नेन तपन घेत क्रोधयुक्त बोलत हो अशा प्रकारची शकुंतलेचं बोलणं राजानं ऐकलं. ऐकल्याबरोबर ही कोण आहे ओळखीलं. ओळखीली गोष्ट खरी आहे, पण राजा रागात आला. रागात आलेला राजा काय बोलतो सांगा सुरुवात केली आहे. जार चोर कपटी धुरता हिंसक पात तिणीचा बहुत. हो. करोनी नाही म्हणती लोक तैस नरपण आताही झाला. अरे जशा प्रकारे काही माणसं एखादं कार्य करतात पण आणि ते म्हणतात आम्ही केलंच नाही. समान नाही. राजानं सगळंच कार्य केलं ना, लग्नही केलं, सगळं राजानं केलं, पण जणू काय हे ना मला माहीतच नाही. काहीच नाही. ही वस्तू तुमची उचलून नेली, हो घरी नेली, हो. आणि घरी नेल्याबरोबर मला माहीतच नाही. याला काय अर्थ आहे? आता राजाला सगळी गोष्ट माहिती होती, पण हे जाणू देना कुणाला, प्रजेला. सभेला सभेला जाणू देणं ही कोण आहे, कशासाठी आले, सभेला काही जाणू देणार राजा काय करत सांगा सुरुवात केली आहे. मान्या तो कायचे कोण आलीचा कायचा पुत्र घेऊन वा वा. कायचे लग्न संभाषण कोण प्रमाण कोट्या दिले. आता एवढ्या प्रकारचा राजा जर लबाड बोलत असेल तर प्रजेनं काय विचार करावा. सत्य गोष्ट. राजा म्हणतोय तू कोणाची कोण, हा
पुत्र आलीस घेऊन. अरे तू कोण आहेस? कशाला घेऊन तुझं कुणाबरोबर लग्न झालंय आणि कुणाचं पोरं घेऊन माझ्याकडे आलीस? राजा बोलला सांगायला सुरुवात केली आहे. माझ्या सुरदास ठावक्या नाही, लग्न लागले कोणे ठाई. बरं. देव ब्राह्मण वनी पाही साक्षी नाही सर्वता. म्हणूनच मला वाटतंय काही ग्रंथामधले काही कथा काय केलेल्या असावं आताच्या माणसातल्या कलियुगाच्या, म्हणून फोटो काढून ठेवालीत बघा. सत्य आहे. लग्नातले फोटो, वरातीतले फोटो, मंडोळ्या बांधलेले फोटो पुरावा लागतोय ना. हो. असा एखादा बदलला तर पुरावा लागतोय. सत्य. राजा म्हणतोय शकुंतलेला तू कोण आहेस? कोणाची कोण? तुझं आणि माझं लग्न झालं नाही. नाही. बरं लग्न झालं असतं तर वराडी असते ना हो सोबत, ना. का नसते? असते. वराडी सोबत असते. मग कोणी वराडी बी नाहीत, काहीच साक्षी बी नाहीत. आणि खरं सांगायचं मला केवढी केस फक्त साक्षीवर चलती, सत्य आहे, सत्य आहे. पुरावर ब्राह्मण बी नाही. हो. बरं साक्षाला कोणी नाही. मग तू असं कशावर म्हणालीस? असं बोलायला सुरुवात केली आहे. माझा समान वाटण वा. अल्प काळाचा हा क्वाटून हा. कैचा झाला नंदन प्रमाण सारवाई. अरे माझा आणि तुझा कुठल्याही प्रकारचा संबंधच आला नाही म्हणजे सरळ सांगतात. हो. आणि संबंध आला नसताना हे तुला मुलगा कुठून झाला? आता किती अवघड आहे. काय करावं? आणि हे कुठून झाल्याने कशा प्रकारे माझ्याकडे घेऊन आलीस? अशा प्रकारचा राजा बोलायला सांगायला सुरुवात केली आहे. माझा अनुमात्र ठावक्या नाही, आली सताईशी माघारी. माघारी जाई. वा वा. निर्लजे माघारा होई सोंग काही आणि रे. आणि रे राजा म्हणतोय राजा, हो. अरे ज्यानं स्वतःची पत्नी म्हणून ज्या स्त्रीचा भोग घेतला तोच म्हणतो. आणि ज्याच्यापासून याला मुलगा झाला होता, पण एकदा माणूस बिघडला लबाडीमध्ये आला की खरं काही मानता येत नाही. राजा म्हणतो तू कोण आहेस मला माहित नाही. जशी आलीस ना ज्या वाटनं तशी जा. त्याच वाटनं माघारी निघून जा. आणि माघारी निघून जायचं जाय म्हणली तर सोंग घेऊन कशाला आलीस? राजा बोलला सांगा सुरुवात केली आहे. माझा लावीस्या पैसा निर्दोष्या ठेवीशी दोषा. शाबास. डाग लावा वया नावासा आली कैचे पापा रुपये. ए पापरूपी स्त्री, माझ्यासारख्या चांगल्या माणसाला पाप काढावं तू. दोष देण्यासाठी तू या ठिकाणी आलीस, माझ्या नावाला कलंक लावण्यासाठी तू आलीस. कोण आहेस तू? कुठली दुराचारी आहेस? राजा बोलला सांगा सुरुवात केली आहे. मी तुझ्या भार्या म्हणून गळी पडाशी येऊन हा. ऋषी सोरे स्वजन हसतीला मजा मजा आता. दुष्यंत राजा बोलतो शकुंतलेला, सांगितलं तू कोण आहेस? कोणाची कोण? तू माझी पत्नी नाहीस. हो. आणि पत्नी नसताना हो. उगाच तुला कोणी पोशिना म्हणून माहिती आलीस. तू मला बघितलीस, माझा पैसा बघितलीस, मला राज्याचं वैभव बघितलीस आणि तू माझ्या गळ्याला पडायला लागलीस. सत्य आहे. बर तू जर माझ्या गळ्याला पडलीस आणि मी जर तुझा अंगीकार केला, तर किती हुशार आहे बोला बघा. हो. मी जर तुझा अंगीकार केला तर 100% ऋषी लोक मला खद 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 हसल्याची राहणार नाहीत. अशावर मला सुरुवात केली आहे. आयशा बोलत मेदिनी नाथा शकुंतला झाली संतप्त. वा वा. जैशी प्रलय ज्वालात भूतग्रा सुधाव्या गगनात. हो अशा प्रकारचं त्या दुष्यंत राजाचं बोलणं शकुंतलेनं ऐकलं. अरे शकुंतलेचा एकही शब्द खोटा नव्हता. हो. खोट्या माणसाला खोटा म्हणलं तर राग येत नाही माय बापू, सत्य आहे. पण सत्य माणसाला जर वाईट म्हणलं तर राग आल्याशी राहत नाही. सत्य आहे. हा. शकुंतलेला सांगितलं तू कोण आहेस? तुझं इथं येण्याचं कारण काय आहे? तू आली तशी वापस जा, तू माझी पत्नी नाहीस. एवढं बोलणं राजाच्या मुखातून ऐकलं. ऐकलं बरं का शकुंतलेनं. ऐकल्याबरोबर माऊलीच्या असं पायापासून तर डोक्यापर्यंत आग निर्माण झाली. हो. जसा अग्नी भडकावा, जसा जाळ पेटावा, तेवढ्या प्रकारचा लाहिले असं शकुंतले झाली. काय बोलते सांगा सुरुवात केली आहे. कंठ झाला सद्गती वा वा. वाती अश्रुपात. बरोबर. म्हणणे धन्य तुन रपनात न्याय सत्य बोलाचे. ए राजा, अरे राजा
राजा थोडी लाज वाटू दे तुला. हो शकुंतला बोलते हो कंठ झाला सद्गदित. हा खोट बोलल्याच्या नंतर कोणी माणसाचा अंग चलचल कापतोय मग आपल्याला आरोप ठेवला तर. आरोप असेल तर 100% मान्य केली साहेब. सत्य आहे. हा, तुम्ही पोलीस मधले आहेत. आरोपीला तुम्ही जर शिक्षा केली तर मान्य करू आपण. आणि आरोपीच जर नसेल तर त्याला राग येईल का नाही. सत्य आहे. शकुंतला असाला एवढा राग आला, कंठ सदगत झाला, कोरड पाषाणासर कंठ पडला. आणि राजाकडे बोट करून बोलते राजश्री काय म्हणा तुम्ही कुणाशी बोलता. तुम्ही एका सिंहासनावर बसलेले आहेत, तुम्ही राज्य आहेत. मग एवढ्या प्रकारची सत्ता असताना हे तुमच्यासारख्याला बोलणं सोपतंय का. शकुंतला बोलू लागले जो सर्वांतर्वाशी सर्व साक्षी त्वाची आत्मा रामा आहे साक्षी. वा वा. जो पाप पुण्य कर्मी परीक्षित सदा रक्षी सत भक्ता. सांगितलं अरे सांगितलं राजा. मला जनाची गरज नाही, तू काय मला जगाची गरज नाही. अरे खरं लक्षात ठेवा बरं, हीच वय खऱ्या सगळ्याला लागू होती का नाही. सत्य आहे. का होते का नाही. हो आपण म्हणतो मी केलेलं पाप कुणच बघितलं नाही बरोबर आहे. बघणार मी केलेलं चांगलं काम कुणच बघितलं नाही, पाप केलं कुणच बघितलं नाही. अरे जगानं नका बघू दे राजा, देव आहे ना देव. नका बघू दे त्या असं जगानं. जग नका नसू दे माझ्या लग्नाला, एक बी साक्षीला नसू दे. पण जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्याचे डोळे अखंड उघडे आहेत माय बाबा, अखंड उघडे आहेत. तो तरी माझ्या साक्षीला आहे ना. शकुंतला बोलायला सांगा सुरुवात केली आहे. वन्नीसना कळत दीप हो. लागला जीवन न घालिता वृक्ष वाढला. वा वा. ठाऊके नाही म्हणाला पापाईच्या नाशाची. अरे सांगितलं ह्याच्यापेक्षा मोठं पाप कुठलं आहे राजा. एखादी काळी पेटी काढून ती अग्नी लावल्याशी अग्नी पेटत नाही. तसं पाणी घातल्याशिवाय आणि पाणी घातल्याशिवाय झाड वाढत नाही. हो हा काय मोठी उई टाकली होती शकुंतलेनं. पांढरे मामा पाणी झाड लावलंय, खरं आहे. आळं करावं लागल. हो आणि आळं करून त्याला पाणी घालावं लागल. तरच वाटतं. आणि पाणी घाललं तर झाड उगवल. सत्य. राजा अरे तू झाड बी लावलास तूच, हो पाणी तूच घातलास, हा झाड बी निर्माण झालं, झाडाला फळही लागले. आणि तू म्हणतो ते झाड कुणा लावले. हो उग राजाला सोपतय का. शकुंतला बोलू सांगा सुरुवात केली आहे. अंतरी जाणून यथार्थ अन्यथा बळ्या प्रतिपादित हा. न करावे ते हट्याची करता तरी अनर्थ जवळ आला. नक्कीच 100% अनर्थ जवळ आलाय. माणसाला कळून जर चूक केली तर 100% आणि खरी गोष्ट आहे. काय वय असते तो आपण फक्त विचार करीत नाहीत. खरं आहे. एका ग्रंथाच्या वहीवर आपल्याला चलन वाचन अशा वय आहेत. अहो मला सांगा माणसानं किती गोष्ट लपव्या, हा मर्यादा. त्याला मर्यादा असते का नाही. बरं एखादी गोष्ट जर असेल खोटी आहे, खोटी गोष्ट रेटू लागलं तर नक्की समजायचे ह्याचं मरण जवळ आलंय. सत्य आहे. खरं आहे. याचा अधर्म वाढलाय. हो. आणि एकदा अधर्म वाढला की माणसाचा लायनाट होतं. बोलायला सुरुवात केली आहे. पुण्य जोडी तुझी समजता साक्ष करुणा हृदय असता. हा पंचभूते साक्षी सत्यांतर बाह्य व्यापिली. सुंदर प्रकारची शकुंतला राजाला बोलते पहा. हा. दोघांचा संवाद आहे. राजा शांत चित्तानं ऐकू लागला. राजाला शकुंतला म्हणते जगाचा विचार करू नका पतिराज राजश्री, काही विचार करू नका. मग आपलं उग तुम्ही स्वतःच अंतःकरणामध्ये विचार करा. स्वतः केलेलं पाप पुण्य आपल्याला कळतंय का दुसऱ्याला कळतंय. स्वतःला आपल्याला कळतं. स्वतःला कळतंय ना. वा हो. अहो आपण केलेलं कर्म स्वतःला कळतंय. शकुंतला राजाला म्हणते राजश्री नका नसल्या कोणी साक्षीला, मग आपण पण तुमच्यामध्ये 5 भूत आहेत. हो किती भूत आहेत. 5. 5 भूत पंचमहाभूत हे तर तुमच्या जवळ आहेत ना. हो मग हे ना तर माहित आहे ना तुम्ही लग्न केले का नाही ते, हा तुम्हाला मुलगा झालाय का नाही ते. हा उग 5 भूताचा विचार करा आणि त्याला साक्षीला ठेवा आणि त्याला विचार आपलं लग्न झालंय का नाही असं मला सुरुवात केली आहे. तुझ्या मना माझ्या साक्षीशी माझ्या मना तुझ्या परीक्षाची. हो. जाणून या नियगरची होशी पाय मानसी विचार. भुजा. हो अरे राजश्री जाऊ दे म्हणले विचार दुसऱ्याचा सोडून दे. 5 भूताचा विचार सोडून दे. हो माझं मन सांगतंय तू माझा पती आहेस.
आणि तुझंही मन सांगतंय म्हणले मी तुझी बायको आहे. संपला आता काय मनाला तर माहित आहे का नाही, हो दुसऱ्याचा विचारच करायचा नाही, आपलंच मन साक्षी देतंय बाबा ह्याच मी हे केलंय वाईट म्हणजे मीच केलंय. हा मन स्वतः साक्षी देते. सत्य हा मग माझं मन म्हणतंय की तुम्ही माझे पती आहेत, हो आणि तुमच्या मनाला माहित आहे की मी तुमची पत्नी आहे. हो उग नाटक करू नका बरं. शकुंतला बोला सांगा सुरुवात केली आहे. मी एका जाणता सर्वज्ञ हृदय धडक्या अभिमान बरं बरं. सहस्र मूर्खावानी मूर्ख पूर्ण कर्म्या करिता त्या तुल्य. अरे सांगितलं स्वतःला माहित आहे मी केलं नाही म्हणणारा माणूस म्हणजे सहस्त्र मूर्ख सांगितलं, एक मूर्ख नाही, एका पटीचा मूर्ख नाही. आपण केलेली चूक मान्यच केली पाहिजे, आपण केलेलं कर्म आपल्याला मान्यच असलं पाहिजे. आणि आपण केलेलं कर्म जर म्हणलं मला माहितच नाही सांगितलं, त्याच्यासारखा मूर्ख माणूस एक पट नाही तर 1000 पट मूर्ख आहे. राजा तो 1000 पट मूर्ख आहेस का असं कुणाला म्हणायचंय? शकुंतला कुणाला? राजाला. म्हणली नाही डायरेक्ट, पण म्हणायचं शाली मधून मारणं ह्याला म्हणायचं. बोलाय सांगा सुरुवात केली आहे. पाप करुण नाना परी वा वा. म्हणे मी पुण्यवंता बाहेरी. वा वा. देवताच्या साक्षांतरी तत्वरूप पाहत काय गोड समाज आहे माझ्या माऊलीचा. पाप करोनी बाहेरी अंतरी, पाप करोनी अंतरी. आता अंतरामधून पाप करायचं आणि बाहेर मत सोंगा धरायचं. सोंग. वरी भगवा झाला नामे, वा वा. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामी. अंतरी वश्य केला कामे, त्याची साधू म्हणून त्याशी साधू म्हणू नये. देगी विटंबना भर. जगी त्रिट मना बाधू. खरंच सुंदर प्रकारचं प्रमाण आहे. अहो अंतकरणामध्ये पापी आहे, एवढा पापी आहे, आणि वरून जर पासामाळी घातल्या, पांढरे शुभ्र कपडे घातले, इथून कपडे इथून गंध इथवर लावला, साहेब जमल का? अरे सोंग करण्यापेक्षा अंतरामधून शुद्ध राहा. ज्याचं अंतकरण शुद्ध आहे तो खरा शुद्ध आहे. अरे सांगितलं राजश्री, अंतरामध्ये तुम्ही अशा प्रकारचं पाप करायला लागलेत, हे कितपत खरं आहे? शकुंतला बोलायला सांगा सुरुवात केली आहे. कर्मे घडती सत्य सत्य ती चित्र गुप्ताली समजता. हो. साक्षी असे जगन्नाथ जय सत्याच्या पाशी. काय सांगा राजश्री, उगा शांत चित्त नाही का? माणसाचं मन वेड आहे, माणूस येडा आहे. माणूस आणि प्रकारचा विचार नाही करीत आहे. आपण केलेल्या सकाळपासून संध्याकाळ झोपेपर्यंत लक्षात ठेवा, सकाळी उठून झोपेपर्यंत आपण जेवढे कर्म केलेत त्याचं लिखाण चालू आहे. माय बाप लिखाण चालू आहे. ते कोण लिहितोय म्हणले? चित्रगुप्त लिहितोय. आज तू काय केलास, कुणाचा हात केलास, काय काय केलास, हे सगळं चालू आहे. कुठं गेलास, कुणाला वाईट बोललास, कुठं वाईट नजर केलास, हे चालू आहे. हे चित्रगुप्त लिहितोय. ह्याला साक्षी कोण आहे म्हणले? मग देव आहे. मग एवढ्या प्रकारचं माहित असताना राजा असं नाटक का करायला? शकुंतला बोलायला सांगा सुरुवात केली आहे. लटक्या बोला ती पुरुष गोडा पुरावे त्या पुलीचा लाड शाबास. लाड. बोल दावी ती लटक्या गाड्या आत्मकार्य पुरा त्याची. आता लटके बोलत ती पुरुष खरंच आहे. अशा पुरुषाला कुठं ठेवावं? आता लटका बोलतो, लटका. आता मला सांगा किती सुंदर प्रकारचा विषय. काहीतरी बोलायचं स्त्रीला, तिला कुठल्या तरी नादामध्ये लंपट करायचं, तिला गोड गोड बोलायचं आणि वश्य करायचं. सत्य लक्षात. आणि मी केलं नाही, अगोदर करायचं आणि मी केलं नाही हात झाडायचे. अंधारात करायचं आणि उजेडात आलं की मी नाही. अशा प्रकारचं राजश्री कार्य करू नका. सांगा सुरुवात केली आहे. पापाच्या भयाच्या धरती त्या परत्री जयवंत होती. असत्यानं चरे वर्तती कुंभी पाकी पडाती. कुंभी पाकी पडती. ते 2 शब्द सांगितले. अधर्म जे आचरण करीती, माणसानं अधर्मानं केलेलं कार्य हे कधी सिद्धीला जात नाही.
त्याला कधी विजयाची प्राप्ती नाही आणि सत्यानं केलेलं काम त्याला कधीच पराजय नाही, त्याला कधीच हार नाही. म्हणून होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. सांगा सुरुवात केली आहे. काम ध्यान चिंतामणी घराले पुण्य करुणी हो त्यास माघारे घाली लोटून तरी तो अभागी सहजाची. हे राजा, तुझ्यासारखा अभागी मी दुसरं कोणी बघितलं नाही. कामधेनू चिंतामणी आणि घरे घरी आले चालवणी. कामधेनू चिंतामणी हे दोन कुणालाच मिळत नाहीत. पण साहेब तुमच्या घरी दारामध्ये दत्त म्हणून उभा राहिले. आता हे दारात दत्त उभा राहिले ते मला नको 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 नको, मला तुम्ही महागारी जा. कुणाला म्हणले? राजाला म्हणते अरे तुझ्या दारामध्ये कामधेनू चिंतामणी आलाय. मी कामधेनू आहे आणि चिंतामणी माझा मुलगा आहे. आम्ही दोघं जण तुझ्या दारात आलो आणि दारात आल्यामुळं महागारी लुटू नको आणि जो महागारी लुटतो तो अभागी असतो. सांगा सुरुवात केली आहे. कुंभाने पालाय काय येता माता घेवणी सत्य पर्वता कैसा चढली सपर परत्र पंथा अन्यते येते वर्तवणी. अशा प्रकारचा अन्याय अशा प्रकारचं वर्तन करून एखादा कुंभ म्हणजे गाडग घेऊन माणूस डोक्यावर घेऊन जर पर्वत चढू लागला आणि पर्वत चढता चढता पाय घसरला. काय घसरला म्हणलं मी? पाय घसरला आणि ते गाडग एका दगडावर चापटलं. काय होईल त्याचं? फुटून जाईल ना. राजा तसं करू नको तू, वाया जातील. एकदा फुटलं की त्याला जोडता येत नाही. एकदा माणसाचं मन जुळीता येईल आणि एकदा मन जर फाकलं तर पुन्हा जुळवता येत नाही. सांगा सुरुवात केली आहे. जाया सुंदर पतिव्रता पुत्र सभाग्य भाविका ज्ञाता गुरु सर्वज्ञ दयाळ तत्वता पूर्ण पुण्य पाविजय. अरे सगळ्या प्रकारचं एवढं जर चांगल्या प्रकारची गोष्ट घडूनच यायची असेल तर पूर्व पुण्य असता गाठी. मग काय सांगितलंय? पूर्वीचं जर पुण्य असलं तर आपल्याला संतांची भेट होते. पूर्व पुण्य असलं तर रामायण कथा ऐकायला जाणं होतंय. पूर्व पुण्य असेल तर माणूस माळ घालतो. पूर्व पुण्य असल्याशिवाय काहीच करता येत नाही. आता आपण एवढे तिथं का जमतो? अहो 100% आपल्याला माहिती आपल्या पूर्वजानं हेच केलंय आणि त्यांच्या आशीर्वादानंच आपण इथं आलो. पूर्व पुण्य गाठुड पुरीचं सोबत पाहिजे म्हणून कुणी म्हणला का मला देवदेव करायचंय, कुणी म्हणला मला कधी जायचंय, तुला इकडे येऊन देत नाही. ते सत्य आहे. कसं येऊ देईल? ते तो महागाला सिद्धूच नाही त्यासोबत. सत्य आहे. पूर्व पुण्य असल्याशिवाय कसल्या प्रकारचा विजय प्राप्त होत नाही. सांगा सुरुवात केली आहे. शिष्य प्रज्ञावंत सप्रेम उदार वाटता क्षमावंत सुराचा फार पडला ते समय आठवे शास्त्र हे पूर्व पुण्य पाविजय. पूर्व पुण्य असल्याशिवाय चांगला गुरु मिळत नाही. अहो का मला तुम्हाला माहित आहे, एखाद्या शिष्य वेळा जरी असताना त्याला जर चांगला गुरु मिळाला तर त्याचा केवढा वर्ष होईल की सांगता येत नाही. शिष्य जर चांगला बनायचा असेल गुरु तर त्या शिष्याला गुरु चांगला मिळाला पाहिजे. आणि गुरु चांगला कशामुळे मिळतो? पूर्वीच्या पुण्यामुळं. पूर्व पुण्य असेल तर सगळ्या प्रकारचा विजय होतो आणि पूर्व पुण्य नसेल तर कसल्या प्रकारची आपल्याला प्राप्ती होत नाही. सांगा सुरुवात केली आहे. कविता रसिकानी साहित्य परमा श्रोता प्रज्ञावंत आणि सप्रेम सुपंतानी सुसमागसा पूर्व पुण्य पाविजय. पूर्व पुण्याशिवाय प्राप्तच होत नाही. म्हणजे चांगला मार्ग सापडणं, चांगल्या मार्गाची प्राप्ती होणं, एखाद्या चांगल्या संताची प्राप्ती होणं, एखादा गुरु भेटणं. पूर्व पुण्य आपण किती जरी प्रयत्न केला तर आपलं एक गुरु भेटत नाही. आणि पूर्वीचं पुण्य जर असेल तर त्याला सहजासहजी गुरु भेटतो. पूर्व पुण्य असल्याशिवाय कसल्या प्रकारचं काहीच प्राप्त होत नाही. सांगा सुरुवात केली आहे. श्लोक येत नाही वाटतं. एक पान संपदे बघा.
किती एक ओवी असली तर घ्या एक पान. दोन वय आहेत आता दोन आहेत. पान संपत आहे घेऊन जा, आरती घेऊन जा, दोन. काय आरोग्य सुंदर है यजमान सभाग्य उदार हा. है मित्र विश्वासवाणी पवित्र पूर्व पुण्य पाविजय